प्रश्नाचं उत्तर आम्हाला लिगली पाहिजे, प्रोसिडिंगला पाहिजे, हा माझा मूळ मुद्दा आहे. आताच अण्णांनी भाऊंनी सांगितले की ते आपल्याला फायदे आणि तोटे हे सांगण्यासाठी आलेले आहेत. ते गव्हर्नमेंट एम्प्लॉई, जर तुम्हाला शंका येत असेल त्यांचा अपॉइंटमेंट लेटर आणि सॅलरी स्लिप बघा, म्हणजे तुम्हाला वाटेल की ते सीईओ आहेत की नाही. ते आपल्या हितासाठी आलेले आहेत. कुठल्याही अधिकाऱ्यांतर्गत त्यांना आता येता आलं नाही, सुट्टी मिळत नव्हती, पालखीचं कामकाज चाललेलं आहे. उगाच असं शंका घेऊन का करता या, चांगलं होत असेल तर मिठाचा कडा होऊ नका. ते नंतर ठरवायचंय की नगर पंचायत करायचंय का नगर परिषद. शेतकऱ्यांचं कुणाची इच्छा नाही की नुकसान करायचंय, पण चांगलं होत असेल तर होऊन द्या ना. आमचं काय ऑब्जेक्शन नाही, तुम्ही सांगू शकता फायदे तोटे. प्रकाश ऐकून घ्या, आपण त्यांना जे आणलंय ते माहितीसाठी आणलंय. ऐकून घ्या, आपल्याला काय निर्णय घ्यायचा आहे त्यांना घेऊन घ्यायचा नाही. आपल्याला गावाला फक्त ऐकून त्यांचे फायदे आणि तोटे आपल्याला पटलं तर घ्यायचंय. तर ऐकून घ्या, आमचा काय त्यांचा ठराव लगेच तुम्हाला करायचा आहे असा विषय नाही. तुम्हाला योग्य वाटलं लोकांना आपल्याला ते फक्त माहिती सांगा आल्या, त्यांच्या समोर आपल्या गावचं नाव खराब होईल असं कुणी वागू नका. ह्याच्यावर काय कुठला निर्णय होणार नाही. आपल्याला जर मार्गदर्शनाची गरज होती लोकांना, म्हणून खरं तर त्यांना बोलवले. उगाच कारण नसताना मुद्दा राहतोय बाजूला आणि आपण काहीतरी उपस्थित करतोय. हो हो, मार्गदर्शन घेते ती, मार्गदर्शन त्यांचं ऐक ना होईल. मार्गदर्शन घेऊन मार्गदर्शन घ्या, मार्गदर्शन सतीश घ्या. त्यांचं इज्जत करणं काम आहे. आपल्या वाडीचं नाव खराब होणार आहे. आपला विषय राहिला करायचं न तो वेगळा, पण त्यांना इथं ज्यासाठी आपण बोलवलंय त्यांचं थोडं ऐकून तर घेतलं पाहिजे. नसेल तर ते जातील, असं काय नाही. तुम्ही जर म्हणला तर काहीतरी आपण ज्या विषयासाठी बोलवलंय ते घ्यायच्या अगोदर जर तुम्ही सांगत असताना आम्हाला माहिती आहे की आपण कशाला बोलवलं असतं. आपल्याला करणं ग्रामपंचायत नगर परिषद करणं हा विषय नंतरचा आहे. नाही, मला एक चर्चेला सांगितलं होतं की एक लोकांना गावकऱ्यांना समजवायचंय किंवा एक माहिती द्यायची. मी ह्या उद्देशाने आलो होतो. पण ऐकाय मी क्लिअर करतो, तुमचाही डाऊट क्लिअर करतो. पण मला वाद माहित नव्हता तुमचा इतका वाद असेल किंवा काय असं. तर माझं एकच मत आहे, आता मी कुठलेही मार्गदर्शन करत नाही. माझी ग्रामपंचायतला विनंती आहे, बारामती ऑफिसला आपल्याकडले टाउन प्लॅनिंगचे अधिकारी असतात, ते अधिकृतपणे मॅडम इथं येऊ शकतील, ते तुम्हाला संबोधन करतील, त्यांना तो अधिकार आहे. धन्यवाद. साहेबांचा अपमान केलाय माझी आणि मी परत एकदा सर मॅडम मी रजा घेतो. थँक्यू. नाही अरे जाऊ दे, ह्यांना काय बघू ना आता माहिती. कारण तिकडे म्हणून साहेब आले होते, त्यांनी आम्हाला 17 जणांना संबोधित केलं होतं. त्याप्रमाणे तुमची जर काही शंका असेल तर रिझर्वेशनच्या शंकेबद्दल टीपी प्लॅनिंगचेच अधिकारी तुम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे लागतील. परंतु इतर काही चर्चा असेल तर ती चर्चा आणि मामा असे की थोडस ग्रामसभा आहे, ग्रामसभेमध्ये प्रत्येकाला मत आहे, आपण बहिष्कार टाकणे योग्य नाही. कारण बहिष्कार टाकणं म्हणजे आपल्याला न पटलेली गोष्ट झाली म्हणजे बहिष्कार टाकणे योग्य नाही. माहिती मिळाली आम्हाला मिळाली नाही ना. नाही 100% बरोबर आहे ना. आपण आता जे अधिकारी पाहिजे ना भाऊ, आम्ही बोलत नाही याचा अर्थ आम्ही गप्प याचा आम्हाला ज्ञान नाही असं नाहीये. अजून ग्रामसभा चालू झालेली नाही. तुम्ही ऐका, प्रॉब्लेम काय आमच्या उद्या गावावर मुशीचा दंड वाचणार आहे, याला तुम्ही जबाबदार आहात का? ऐका असं बोलू नका की आम्ही नाकारले. लोकांनी चर्चा करू द्या. लोकांनी सचिन शेख एक मिनिट, ही 17ची जी बॉडी आहे या बॉडीपैकी किती जणांची जमीन आहे? ज्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांचं फक्त जिथे जीव तुटतोय भाऊ, बरं का? बाकीच्यांचं काय नाही. तुमच्या वार्डात विकास करायचा जागा किती शिल्लक आहे सांगा.
तुम्हाला नगरसेवकची स्वप्न पडतात ना, तुमच्या वार्डात जागा शिल्लक किती विकास करायला? विकास करणार कशाचा? विकास करणार कशा तुम्ही? 85 लाख रुपये पडले इकडे का नाही, इथे 17ची बॉडी याच्यात किती जणांच्या जन्म झाला? 5 त्याचं उत्तर द्या तुम्ही. नगरपंचायत व्हावी म्हणून मी अजिबात बोलत नाही. माझा प्रचंड विरोध नगर परिषदेला आहे, आता मी अभ्यास करून आलेलो आहे. दुसरा विषय, ह्या गावाला वन क्षेत्र अजिबात नाही. असं तर सरपंचासहित 17 जणांनी गावाला दाखवावं की ह्या गावाला फॉरेस्टची जमीन आहे. नंतर तिसरा मुद्दा माझा असा आहे की 100% आरक्षण पाडणार आहे. मित्रांनो, तुम्ही आज कसं का व्हायना परपंचात जगताय. मी सुद्धा व्यावसायिक माणूस आहे, पण आरक्षण ही 100% पाडणार आहे. माझी प्रामाणिक इच्छा आहे की मी चांगल्या अधिकाराची चर्चा करून आलेलो आहे. म्हणजे बोलतोय, मोगम बोलत नाही. मला मोगम बोलायची सवय नाही. माझा तिसरा विषय, संपूर्ण गाव हे शिवच्या अंडर जाणार आहे. मित्रांनो, जागरूकपणे बोलतोय मी की हे गाव ज्यावेळी 17, 22, 25 नगरसेवक होणार आहे, हे 300-400 मतात होणार आहे. त्यांना व्हॅल्युएशन 300 होणार आहे. एखाद्या गटरीत जर काय घटना घडली, पाणी आटलं, काय घडलं, किंवा लोणंदमध्ये अख्खा दिवस घालवलाय, शिरवळमध्ये अख्खा दिवस घालवलेला आहे. आणि त्याच्यानंतर मी कोरेगावला सुद्धा गेलो की एवढं मोठं तालुक्याचं गाव आहे, त्या गावात सुद्धा मी फिरून आलेलो आहे. सगळीकडे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाने आपापले मुद्दे व्यवस्थित मांडलेले आहेत. शेती संदर्भात आम्ही पॉझिटिव्ह आहोत. शेती जाणार व्यक्ती पण सांगा फक्त आम्हाला. त्यांच्या मार्गदर्शन, त्यांच्या ज्या अडचणी ती शक्य पडतायत नाही पडतायत, तर त्याबद्दल तुम्ही पूर्ण माहिती घेतली आहे का ते पहिले सांगा. ग्रामसेवक साहेब, मी तुमच्याशी प्रश्न विचारतोय. तुम्हाला यांच्या प्रश्नाची उत्तर देता येत असतील तर ही ग्रामसभा ग्राह्य धरा, अन्यथा पुढे लावा. पूर्ण अभ्यास करून 17 जण तिथं वादाचे विषय आम्हाला करायचे नाही. आणि आमच्या निरा गावातलं आमचं 1 गुंठ असून 1 घर असून द्या, महसूलचा 1 लाख रुपये निराश तक्रार म्हणा. शेतीचा विषय निराश तेच सांगते. निराश तक्रार गावामध्ये उद्या निर्यातील ज्या समस्या आहेत, व्यापाऱ्यांची असतील, माझ्या घराची, मी गेले प्लॉट मध्ये नाहीये, मला येणे कसा करता येईल, मला कर्ज कसं मिळेल, ह्या गोष्टी पण तुम्ही माझं प्रोसिडिंगला घेतलं पाहिजे. आणि याच्यावर तुमचा अभ्यास नसेल तर पुन्हा ग्रामसभा लावा. माझा विरोध अजिबात नाही. दुसरा पर्याय की नगरपंचायत झाली तर निरा मधील 5-6 वार्डे आहेत, त्यांना येणे करण्यासाठी 1 वर्ष हेपाटे धरावं लागत आहे. बँक कर्ज मिळत नाही. कोण म्हणतो होत नाही 8-8 वर्षे. आणि हिंमत राखली ना, सगळ्यांनी एकजूट झालं ना, रस्ता आढळला ना, एका वर्षात तुमचं गाव पूर्ण गेले होईल, गावठण होईल. ह्याच्यासाठी पर्याय करा. शेतकऱ्यांची कुणाचीही जमीन जावं अशी माझी तर इच्छा नाही. आता मी तुमच्यासाठी आंदोलन उपोषणा कारखान्यात बसतोय, आज तरी करून आजीदादाची पंगा घेतोय. आणि मी नका तुमची जमिनी जाऊन दे, माझ्याबद्दलची गैरसमज केला ना, आपण पुसून टाका. दुसरा प्रश्न असा आहे, 1 मिनिट दादा, मला बोलतो दादा, माझं झालं बोल, माझं झालं. बागायत क्षेत्र, बागायत ग्रामसेवक बागायत क्षेत्र जात असेल तर आम्हाला नगर ग्रामपंचायत असलेले चांगले. गावठाण कसं करता येईल ते बघा, म्हणजे जेणेकरून निरेकरांचं अनधिकृत जे घर नोंद आहे ते अधिकृत होईल. मजूर परत तुम्हाला जास्त कर लागणार नाही, सगळ्या सुख सुविधा होतील. आता ग्रामपंचायत भाऊ 18% वसुली असं माहिती करता तुम्हाला शेतकऱ्याची जागा अखोर करावी लागेल का नाही याचं उत्तर तुम्ही द्यायचं. प्रश्न लिहून देतोय, ते झाल्यानंतर उत्तर सगळ्याची देणार. इथं सभागारांच्या चालायला 9चं टायमिंग दिलं, 11 वाजल्या. ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. जागा तुम्ही शासकीय अक्वायर करणार का नाही? जर शेतकऱ्याचे अक्वायर करायचे असतील तर आमचं एकच म्हणणं, नगरपंचायत निवड पंचायतीचा ठराव करून द्या. सदस्यांनी आज निरा शिवताकळ वार्ड नंबर 5 येथे 25,000 लोकसंख्येच्या हिशोबाने शिवतक्रार येथे आज ग्रामसभा लावली. म्हणजे ऐतिहासिक ग्रामसभा आहे आपली. प्रथमतः उपसरपंच, सरपंच यांची बॉडीचे सहर्ष स्वागत करीत आहे. आणि भाऊसाहेब
ग्रामसेवक आहे की आम्ही मागणी केलेली की काही तुम्ही द्या उत्तर आम्हाला, नको किंवा हो, जो संविधानामध्ये बसल. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस बाबासाहेबांनी संविधान दिलं, सर्वात महान ग्रंथ जगातील आहे. आणि त्या संविधानामध्ये काय जो निर्णय दिला आम्हाला मान्य आहे. पहिल्यांदा आमची जी शेतकऱ्याची बांधव आहे, एक तुकडा नाही, 1 इंच पण आम्ही जाऊन देणार नाही. शेतकऱ्यांबरोबर आम्ही खंबीरपणे आम्ही तुमच्या बरोबर आहे. महत्वाचा विषय आहे भाऊसाहेब की निराही वाचलेलं आहे. आणि निरा वाचलेलं काय होतंय की एखादा जमीन घेतला की तो 7/12लाही दिसतंय आणि सिटी सर्वेलाही दिसतंय. हा सर्वात मोठा प्रश्न येतोय. मोजणी करताना भूमी अभिलेख कडे गेला तुम्ही, तर भूमी अभिलेख काय म्हणतोय, एक तर 7/12 मोकळा करून द्या तुम्ही, नाहीतर सिटी सर्वेला तरी नाव द्या. हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तर आमची मागणी आहे, नगर परिषद करायची का नाही करायची. जर करायची असेल तर तुम्हाला जो अधिकार दिलाय, तुम्ही आज ग्रामसभा बसवली, सगळं उत्तर आणि तुमच्याकडेच असणार आहे. कारण इथं पत्रकार बंधू आहे, शासकीय अधिकारी आहेत, तेवढं माझं मत मांडतो. काय करायचंय न करायचंय हे संविधानातून होणार आहे. आणि सर्व बहुमत करायचं असेल तर आमचा पाठिंबा नगर परिषदला आहे, पण शेतीला 1 इंच पण धक्का न लावता करा. नाही पहिल्या दुसरा की जाणार आहे का नाही, कशा दिला बोध बसता. मला कळते असं पहिल्यांदाच शिवतक्रामध्ये आमची ग्रामसभा होते आणि या ग्रामसभेचं मी या ठिकाणी स्वागत करतो. इथं कुणी राजकारण करू नका. भैरवनाथ साक्षीला आहे, आमचं भैरवनाथ एवढं जागृत देवस्थान आहे. जो कोणी या विषयात राजकारण करेल त्याला ते बघावं लागेल, फेडावं लागेल, जरी मी असेल तरी. सुरुवात अशी करतो, 10 वर्षापूर्वी आम्ही काही माझे सहकारी असतील, आता पार्टीवर याच्यावर आपण बोलत नाही, तर आम्ही नगर रचना बारामतीच्या भाऊ एक फाईल दिली होती गावठाण करण्यासाठी. म्हणजे निरा किंवा साधे मिटू शकतो. आणि त्यासाठी आजच्या ग्रामसभेचा रेटा लावून आपण 100% त्यासाठी प्रयत्न करू. आणि 200 मीटरचा जो बफर झोन आहे त्याचा देखील या ठिकाणी विचार करून अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ग्रामसभा पार पडत असताना शेवटच्या क्षणामध्ये मला एक सांगावंसं वाटतंय की आता आपण सगळ्यांनी मिळून ठरवलंय की असा विषय आहे, लोकांचा विरोध आहे, शेती द्यायची नाही. कुठल्याही शेतकऱ्यांची 1 इंच जागा न देता नगर परिषद किंवा नगर पंचायत होत असेल तर काय अडचण नाही. आपण आता याच्या अगोदर काय प्रस्ताव दिलेले आहेत, याच्या अगोदर आपण हद्दवाढीसहित प्रस्ताव दिलेले आहेत, आपले आमच्या अर्ज केलेले आहेत, त्या ठिकाणी संबंधित मंत्र्यांकडे अर्ज केलेले आहेत. आता एक गोष्ट या ठिकाणी नमूद करण्याची राहिली की मंत्रालयामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मंत्रिमंडळाच्या बैठका लागलेल्या आपल्या विषय जशी आपण या ठिकाणी आता बैठक लावली, आपण ग्रामसभा या ठिकाणी घेतोय, या संदर्भात नगर पंचायत किंवा नगर परिषद होण्याबाबत एका सहीवरती हा विषय राहिलेला आहे. त्या ठिकाणी राहिलेला विषय म्हणजे हे माहिती असू दे, लोकांना माहिती पाहिजे की त्या ठिकाणी मान्य आपले जे आमदार आहेत विजय बापू शिवतारे यांच्या अतिरिक्त हा विषय गेलेला आहे. त्या ठिकाणी एका सहीवर तो विषय राहिलेला आहे. आता आपण या ठिकाणी बैठक घेतली, आपलं प्रोसिडिंग आपण तयार केलं, आपलं प्रोसिडिंग तयार करायला 3-4 दिवस गेले आणि त्यांची सही झाली तर काय, हा माझा प्रश्न आहे. म्हणजे माझी विनंती आहे लक्षात घ्या, या विषयी मार्गदर्शन करावं. मला असं वाटतंय की सर्वांचं सध्या हा विषय होल्ड करावाच हे शेतकऱ्यांचं इथल्या सगळ्यांचं म्हणणं आहे. तर उद्या तसा आपण ठराव देतोय की ग्रामपंचायतीची गरज नसून आम्हाला सध्या नगरपंचायतची गरज नसून आम्हाला ही ग्रामपंचायतच राहू द्यायची आहे. निराश होऊ शकतात याच्यासाठी उद्या
वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करतोय तसा आपला आजच्या ग्रामसभेचा ठराव देतोय. इथे विषय संपतोय. तुम्हाला एकच विनंती राहील, तुम्हाला नगरपालिका करायची असेल तर शेतकऱ्याची 1 गुंठा जमीन ताब्यात घ्यायची नाही. सरकारी जमीन असेल तिथं वडापड असेल कुठल्या तुम्ही ताब्यात घ्या, नगरपालिका करा, पण शेतकऱ्याची अजिबात जमीन गेली नाही पाहिजे. त्या गोष्टीसाठी मी ग्रामपंचायतच्या मान्यता घेतो आणि मी जो काय हे केले 100% शेती. आता जर शिवतक्राचं क्षेत्रफळ बघितलं तर 448 हेक्टर 91 आर 14 स्क्वेअर फीटचं आहे. ह्याच्यामध्ये नगरपंचायत होऊ शकत नाही. कारण सगळ्यात महत्वाचं जसं ओळखून त्यांनी सांगितलं, आमच्या कामतकरांनी सांगितलं की निरेशे 2, 7/12 आणि प्रॉपर्टी कार्ड हे जोपर्यंत रद्द होत नाही, 7/12 आपला रद्द होत नाही, संपूर्ण गाव शेती क्षेत्र बघून सिटी सर्वे होत नाही. आणि आपण जर आता पिंपऱ्याला मला वाटतं ग्रामपंचायतने पत्र दिलं होतं, पण आपण पत्र देण्यापेक्षा जिल्हाधिकारी शासनाच्या स्तरावरून पिंपऱ्याला ऑफिशियल पत्र आलं आणि पिंपरे गाव असेल थोपटेवाडी असेल ते आपण म्हणू शकत नाही की तेच घ्या. पण एक सांगतो की जोपर्यंत आपली हद्दवाढ होत नाही तोपर्यंत आपला डेव्हलपमेंट प्लॅन तयार होऊ शकत नाही. हे करण्यासाठी परवा पुणे जिल्हा परिषद सीओ आले होते, आम्ही सगळेच होतो, भाऊ होता. त्यावेळेस आम्ही त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की सेटलमेंट कमिशनर जमाबंदी आयुक्त यांच्याकडे पहिल्यांदा ग्रामपंचायतला प्रस्ताव असा दाखल करावा लागेल की 7/12 आणि 7/12 आणि प्रॉपर्टी कार्ड च्या मिळकती संपूर्ण 7/12 रद्द करण्यासाठी संपूर्ण निराशिवता गावाचं फेर सर्वेक्षण करणं गरजेचं आहे. जोपर्यंत फेर सर्वेक्षण होऊन सदर गट आता काय होतंय त्यांनी सांगितलं ओळखून त्यांनी की मोजणी करायला गेले की फक्त गटाच्या सीमा दाखवल्या जातात, त्याच्यामध्ये फाळणी नकाशा नाही, तुमचा स्कीम नकाशा नसल्यामुळं प्रत्येकाला आपापला प्लॉट काढता येत नाही. तर त्यासाठी ग्रामपंचायतनी तात्काळ नगरपंचायतचा विषय थोडा बाजूला ठेवू, पण 100% जर आपल्याला वाढीव हद्दीमध्ये जर आपल्याला डीपी प्लॅन भविष्यात तयार करायचा असेल तर शासन स्तरावर ग्रामपंचायतनी मागणी करावी की आमचं क्षेत्र अपुरं असल्यामुळे जास्त करून मोकळी जागा ही बागायत पट्ट्यामध्ये शिवतक्रार गावालगत आहे, त्यामुळं सदर गावच्या नागरिकांचा शेती जाईल असा विरोध आहे, जाणारच आहे 100%. तर त्यासाठी ग्रामपंचायतनी ग्रामपंचायत स्तरावर ही नगरपंचायत करण्यापूर्वी 7/12 रद्द करून सिटी सर्वेसाठी सुहास दिवसे जे आपले कलेक्टर होते आता सेटलमेंट कमिशनर आहेत त्यांच्याकडे अर्ज करून निरा शिवतक्रारचा संपूर्ण सर्वे करून घ्यावा. त्याबरोबर ग्रामपंचायतनी विशेष मासिक ठरावामध्ये हद्दवाढीसाठी, कारण का हा विषय आत्ताचा नाही, भविष्यातल्या येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा हा धोकादायक आहे. कारण का आपल्याला आपल्यापेक्षा लहान असणाऱ्या गावांची क्षेत्रफळ बघितली तर ती जास्त आहे. शिवतक्रार वाढीचं क्षेत्रफळ कमी असल्यामुळं पर्यायी आपल्याला भविष्यात ह्या अडचणी येणार आहेत. त्यामुळं भाजपचे इतर बरेचसे पदाधिकारी आहेत, महायुतीचे. माझी विनंती की चंद्रकांत बावनकुळे यांचं काम उत्तम आहे, आपण सर्वांनी एकत्रित गावातील सर्वांनी जाऊन आम्हाला सर्वप्रथम हद्दवाढ द्या. शासन कुठे येईल ते माहित नाही, कारण का मी जर दीपक काकडेंना मागायला गेलो मला तुमची शेती द्या, दीपक बाहेर देऊ शकत नाही. संपूर्ण गायरान हे थोपटेवाडी पिंपऱ्यात पण नाहीये, थोपटेवाडी मौजे थोपटेवाडीमध्ये कितीतरी हेक्टर गायरान आहे, त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आता सौरऊर्जेचा प्लॅन बसवलाय. मी असं म्हणत नाही की थोपटेवाडीच घ्या, पण पहिलं पाऊल आपल्याला आजच्या ग्रामसभेनंतर आपली हद्दवाढ आणि संपूर्ण 7/12 बंद करण्याची करावं लागेल. त्यानंतर संपूर्ण क्षेत्र वाढल्यानंतर नगरपंचायतकडे आपल्याला वाटचाल करावं लागेल. मी तुम्हाला आश्वासन देतो की शेतकऱ्यांच्या 1 इंच धक्का लागत असेल तर नगरपंचायत हद्दवाढी झाल्याशिवाय आपल्याला करता येणार नाही. त्यामुळे पहिल्यांदा आपण सगळे एक आहोत, आपण कुठेही चुकीच्या पद्धतीने बघू नका. आपल्याला गाव म्हणून एकत्रितरित्या करावं लागेल आणि ही सत्य परिस्थिती आहे. भाऊच्या भाषणात बोलत पण ग्रामपंचायत सदस्य म्हणून मी म्हणतो की पहिले आपल्याला ही झालं. आता संपूर्णपणे प्रश्न सांगतो, येणे होईल का? येणे आणि नगरपंचायत मधला आर झोन हा कन्सेप्ट वेगळा आहे. आर झोन म्हणजे काय, जिथे जिथं रहिवास आहे तिथं तिथलं क्षेत्र फक्त आर झोन होतं. तुम्हाला झोन दाखला मिळतो, त्याच्यामध्ये येण्याची कन्सेप्ट आणि आर झोनची वेगळी आहे. लोणंदचं उदाहरण बऱ्याच जणांनी दिलं. लोणंदला 2014-15 मध्ये ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण मुख्य ह्याच्यामध्ये रात्री 8 वाजता अध्यादेश निघाला, तालुका प्लेस
आणि तालुक्या लेवलची जी काही गाव आहेत महाराष्ट्रातली तिथं नगरपंचायत डिक्लेअर झाली. त्याच्यामुळे ते लादलं गेलं. लोणंदला जी अडचण आली ती आपल्याला आता आहे, पण आपण त्या अडचणी तोडगा काढून मी मगाशी सांगितलं आपल्याला सातबारा बंद करावं लागतील, सिटी सर्वे द्यावा लागेल आणि वाढीचं जे निराशिव तक्रारचं क्षेत्र आहे हे हद्दवाढ पहिल्यांदा करून घ्यावं लागेल. त्यामुळे ही भविष्यात येणाऱ्या अडचणी आपल्याला येणार नाही. त्यामुळे येण्याचा कन्सेप्ट सांगता राहिलो. सिटी सर्वे झाल्यानंतर पूर्णपणे प्रॉपर्टी कार्ड होईल. प्रत्येक गटाची ही फेर सर्वेक्षणानुसार फाळणी होईल. नकाशा गुणाकार बुक नकाशा म्हणतो स्कीम नकाशा हे तयार होईल. त्यामुळं ग्रामपंचायतची आणि आमच्या 17 जणांची आणि गावकऱ्यांची जबाबदारी आहे की नगरपंचायत करायची. तर आता विषय आपण थोडासा लांब ठेवू, पण सगळ्यात पहिली आपण सगळ्यात महत्वाचं ही ग्रामसभा झाल्यानंतर विशेष मासिक मीटिंग लावा आणि आपल्या अध्यक्षतेखाली हा ऐतिहासिक निर्णय घ्या की सुहास दिवसे कलेक्टर असतील त्यांना पत्र व्यवहार करा की ठिकाणी नगरपंचायत नगर परिषद होण्यासंदर्भामध्ये ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामसभा लावण्यात आली. खर तर ही ग्रामसभा लावण्याचा उद्देश असा होता की अनेक व्यक्ती त्या ग्रामपंचायतमध्ये नगर परिषद होते असा प्रस्ताव लावून ती ग्रामपंचायत का होत नाही, का ग्रामसभा लावत नाही असा उद्देश ग्रामपंचायत समोर होता. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतनी ही ग्रामसभा या शिवतक्रारवाडीमध्ये लावली. खरं तर शिवतक्रारवाडीकरांचं अभिनंदन करतो, कारण आता जेवढ्या ग्रामसभा झाल्या त्याचा कधी क्वॉरम पूर्ण झाला नाही. माझ्या माहितीप्रमाणे तो आज इथं पूर्ण क्वॉरम झालेला आहे. खरं तर ज्यांची मागणी आहे या ठिकाणी ग्रामपंचायत नगर परिषद होईल त्यांना अनेक अशा घटनांना उत्तर द्यावं लागतील. त्याच्यात मी दलित नेतृत्व म्हणून मागासवर्गीय नेतृत्व म्हणून असे विचारणा केला जातो की ग्रामपंचायत मध्ये असणाऱ्या ज्या काही मागासवर्गीयांच्या निधी, ज्या काही मागासवर्गीयांच्या आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी सबळ असणारा निधी तो पूर्ण करू शकत नाही. जर ग्रामपंचायत जर नगर परिषद आणि नगरपालिका झाली तर त्या कशा पूर्ण करणार आहोत. त्याच्यानंतर त्या निऱ्यामध्ये असे बरेच असे कुटुंब आहेत की कमीत कमी 1 ते 1000 कुटुंब असे आहेत की अजून भाडेकरू आहेत. आणि ते भाडेकरू जर तुम्ही नगर परिषद पंचायत समिती करत असाल त्यावेळेस तो टॅक्स वाढत असेल तर त्या समोरच्या व्यक्तीला तो परवडणार आहे का? तो त्याच्या पोटाचं बघल की भाडे बघल, म्हणजे त्याची आर्थिक जगण्याची स्थिती कशी असेल त्या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी सगळ्यांनी विचार करावा. आणि जर नगरपंचायतीची जी मागणी कोणा करत असेल तर त्यांना माझा दलित नेतृत्व म्हणून सगळ्यांना एक विचारणं असेल की आमचं असणार जे काही आरक्षित असेल, जनगणना असेल आणि ज्या काही उद्देश मानव हिताच्या जेवढ्या काही गोष्टी असेल तेवढ्या नगर परिषद करावा. अन्यथा मागासवर्गीय नेतृत्व म्हणून ह्या गोष्टीला मी विरोध करतो. खर तर हा विषय लोकांच्या ह्याच्यावरतीच आहे होता, परंतु शेवटी विषय तिथंच येत आहे. आता जे सगळ्यांनी सांगितलं, बाळासाहेब असतील, शिवाजीराव ओळखून द्या असतील, जर नगर पंचायतला वेळ आहे असं आपण म्हणतोय 100%, पण आपण प्रॉपर्टी कार्ड 7/12 आणि सिटी सर्वे हा पहिला गोंधळ आपण मिटवला पाहिजे. पहिला आपण ग्रामस्थांनी तुमचे आपले मला वाटते बावनकुळे साहेब आहेत, त्यांच्याकडे जर गेला तर सर्वे होऊन संपूर्ण हे एक कुठलं तरी चालू राहील, बाकीचं बंद होईल. ह्याला पहिला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. आणि दुसरं वाढ हद्द जी करायची आपल्याला, पहिले तुम्हाला सांगतो ज्या वेळेस नगर पंचायत होईल शेतीबद्दल जी शंका आहे, आरक्षण हे शेतीवरच पडणार आहे, त्यात काय वाद नाही. किती टक्के पडणार आहे, काय पडणार आहे हे आपण खरं तर या अधिकाऱ्यांना माहितीसाठी आणलं होतं, पण अधिकारी गेले निघून. तर माझी ग्रामपंचायतीला विनंती आहे की परत आपण खात्री करायला काय हरकत नाही किंवा नगर पंचायत आम्हाला करायची नाही तर बाबा आम्हाला गावठाण हद्दवाढ किंवा गावठाण पूर्ण निराव होण्यासाठी नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्याला आपण परत बोलावं एकदा आणि पहिलं प्राधान्य त्याला द्या की 7/12 बंद होऊन लोकांना कसे येणे होतील किंवा काय होतील, ह्याला मार्ग काय ते आपल्याला गायडन्स करतील, त्या पद्धतीने आपण जाऊया असं मी ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक यांना विनंती करतो की जर लोकांच्या जमिनीत जाणार आहे तर 100% आपल्याला कुठेतरी हद्दवाढ केल्याशिवाय, सरकारी जागा असल्याशिवाय, गायरान जागा असल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. तर हा आत्ताच मला वाटतंय प्रश्न. आपले ज्येष्ठ मंडळी लक्ष्मीनाथ चव्हाण असतील, चंद्रकांत दायगुडे असतील, डॉक्टर दल्ले असतील, सूर्योदय दल्ले असतील, त्याचप्रमाणे बाळासाहेब ननवरे असतील, टिटी मामा असतील, कल्याणपती जेने असतील आणि सगळे ज्येष्ठ मंडळी आम्ही या ठिकाणी सगळेजण उपस्थित राहिलो. पोलीस अधिकारी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि हा ग्रामपंचायतचा ठराव नगरपंचायत न होता ग्रामपंचायत राहावी असं सर्व मताने
जर कोणाचं ऑब्जेक्शन असेल तरी सांगा. सर्वमताने आजच्या तरी ग्रामसभेमध्ये आपण डिक्लेअर करतोय. राजू तुला बोलता येत नाही असं नाही होत, कारण तू बऱ्यापैकी ग्रामसभेमधला सगळा सारांश काढून घेतला, सगळे विषय सविस्तरपणे मांडले. माझी एक विनंती आपल्याला आहे, 2 गोष्टी मी माहिती करता आपल्याला सांगतो. अधिनियम 1965 मध्ये 1965च्या नियमानुसार 10,000च्या वरच्या लोकसंख्ये त्यामध्ये 74वी घटना दुरुस्ती 1993 साली केली. ती घटना दुरुस्ती अशी होती की 10,000 लोकसंख्येवरच्या गावाला गावाची परमिशन लागत होती. मी नीट सांगतो ते. आता देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये 10,000 वरच्या लोकसंख्येच्या गावांना अधिकृतपणे नगरपंचायत मध्ये कन्वर्ट करण्यासाठी तो अधिनियम दुरुस्ती आणली. त्या दुरुस्तीप्रमाणे डायरेक्ट 10,000 वरची लोकसंख्या 25,000 पर्यंतची नगरपंचायत जाती, 2500 वर नगर परिषद जाती. परंतु हे सगळं बोलल्यानंतर मला सगळ्या पक्षीयांना विनंती राहील की इथून पुढचा रेटा अजिबात देऊ नका नगरपंचायतीसाठी. सर्वमते ह्या ग्रामसभेचा ठराव असा द्या की नगरपंचायतला विरोध आहे, सध्या तरी संभ्रमावस्थेत आहेत लोक, कारण 100% जमिनी जाणार हे काळ्या दागावरची पांढरी रेषे. कारण शक्तीपीठ महामार्ग असेल, तुमचा आता ह्याच्यावरून गेलेला नागपूरवरून गेलेला महामार्ग असेल, त्या ठिकाणच्या लोकांचा अनुभव असा आहे की पैसे मिळाल्यानंतर पुढच्या पिढीने पैसे बर्बाद केले, जमीनहीन झाले, शेतीहीन झाले आणि त्यानंतर अवस्था प्रचंड वाईट झाली. हीच भीती आज या ठिकाणी नक्कीच आहे. नीरा शिवताकर गावामध्ये आज सर्व मते सगळ्यांनी 17 जणांनी आज हा तुमचा जो मत आहे त्या मताचा आधार ठेवून आपण त्या ठिकाणी आज जाहीरपणे सांगतो की आजचा हा ठराव नगरपंचायत होण्यासाठी नाकारला जातोय. ग्रामपंचायतीच राहावी अशा पद्धतीचा ठराव आजच्या मीटिंग मध्ये आपण बहुमताने घेतोय. हे सर्वप्रथम मी जाहीर करतो. काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाले, जसं अनिल अण्णांनी सांगितलं, प्रमोदनी सांगितलं, अनेक जणांनी तुम्ही सांगितलं. ऍडिशनल कलेक्टर दिवसे साहेब म्हणून आहेत, ते दिवसे साहेबांकडे प्रस्ताव द्यायचं ठरलंय. त्या ठिकाणी सगळे सिटी सर्वेचे उतारे जे सातबारे आहेत, सिटी सर्वे ते सगळे सिटी सर्वेचे उतारे व्हावेत अशा पद्धतीचा निर्णय 4 दिवसापूर्वी झालाय. त्या पद्धतीचा पत्रव्यवहार ताबडतोब दिवसे साहेबांना करून ग्रामपंचायत नीरा शिवताकरांमध्ये जेवढे काही मिळकत आहेत त्या मिळकतीला फक्त आणि फक्त सिटी सर्वेचा प्रॉपर्टी कार्ड मिळावं अशा पद्धतीचा धोरणात्मक निर्णय आजच्या ग्रामसभेच्या वतीने निश्चितपणे कळवला जाईल. आता एवढं हे सगळं नगरपंचायतचे सगळं रेलचेल चालल्यानंतर थोडीशी माहिती घेतली टीपीओ बारामतीकडून, तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे थोडस तुम्हाला तरतूद अशी करता येईल. कारण आत्ताच शिवतक्रार जी गावठाण आहे ती साधारण बाळासाहेब 6.5 एकर गावठाण आहे आणि त्या गावठाणापासून येरेल, माझ्या माहितीप्रमाणे येरेल अंतर जे आहे 200 मीटर, त्याची हद्दवाढ तुम्हाला मिळू शकते. सुरेंद्रनी चांगला मुद्दा उपस्थित केला, कारण गेले अनेक वर्षापासून म्हणजे अगदी लक्ष्मणरावच्या काळापासून, अगदी दत्ताबाच्या काळापासून, अगदी चंद्रकाकांच्या काळापासून, अगदी कांबळेदांच्या काळापासून, अगदी डॉक्टर दंगे सुजेतांच्या काळापासून मला वाटतं आपण गावठाणसाठी प्रयत्न केला. परंतु बाळासाहेब थोरात ज्यावेळेस आपण आणले होते ग्रामपंचायत मध्ये 2013-14 साली, त्यावेळेस बाळासाहेब थोरातांनी सांगितलं की हा निर्णय धोरणात्मक निर्णय आहे, पॉलिसी डिसिजन आहे की जो कॅबिनेट मध्ये तुम्हाला घ्यावा लागेल आणि कॅबिनेट मध्ये एका गावासाठी निर्णय घेता येत नाही. त्यासाठी 200 मीटरचे हद्द हे कायम केलेले की ते 200 मीटर गावठाणापासून जे आहे ते तुम्ही येणे करू शकता. आता त्याला दुसरा पर्याय असा आहे, आपण जे आता सिटी सर्वेचे सगळे आता प्रॉपर्टी कार्डचं सांगितलं, दुसरा पर्याय असा आहे की जी नगर आता बसले, शहर आता बसले निरेमध्ये, म्हणजे नीरा शिवतक्रारचं शहरीकरण वाढलंय ते निरेमध्ये वाढलंय. मग तो जो आपला लक्ष्मी रोड आहे म्हणजे ग्रामपंचायत पासून बोसाहेब व्हायच्यापर्यंत, बोसाहेब ते लक्ष्मी यायच्या मंदिरापर्यंत, लक्ष्मी ते ग्रामपंचायतचे जे आपलं नगर ह्याच्यापर्यंत, तर एक पर्याय असा आहे की 200 मीटरचा वाढीव झोन प्लॅन तुम्ही जर सगळे सिटी सर्वे झाले तर त्याचा वाढीव झोन प्लॅन तुम्ही बारामती नगरपालिकेला सबमिट करू शकता सगळे सिटी सर्वेचे प्रॉपर्टी कार्ड घेऊन. आणि त्या रस्त्यापासून, त्या रस्त्याच्या मध्यपासून 200 मीटर इकडे 200 मीटर इकडे राहील. त्या पद्धतीने तुम्हाला नव्याने तुम्हाला जो आता टीपी प्लॅनचा जो विषय येतोय मग त्याच्या ह्याने काय होणार आहे तुम्हाला सांगतो. 200 मीटर तिकडून 200 मीटर इकडे जर असेल तर साधारण ती 200 की तुमचं निरा हे गावठाण होणार नाही, कधीच होणार नाही, कारण त्याची कायद्यात तरतूद नाही. तर त्यांना मी विचारलं की बाबा निरा का गावठाण होणार नाही, त्याचं कारण आम्हाला सांगा. तर ते म्हणे तुमचं जे गावठाण आहे, जे कुठलं शिवतक्रार गावठाण आहे
त्या गावठाणापासून फार फार तर 200 मीटर पर्यंत तुमची हद्दवाढ होईल, पण निरा गावठाण होणार नाही, ते वसाहतच राहील. तर त्याच्यावर आम्ही ते म्हणजे त्याच्यावर काय केलं पाहिजे म्हणून त्यांनी पर्याय विचारला. आम्ही म्हणलं नगरपंचायत झाली तर भाऊ बरं होईल. तसे म्हणले तुम्ही तशी फाईल द्या आणि त्या दृष्टीने तुम्ही पाठपुरावा करा, आम्ही आमची ताकद वापरून आम्ही तुम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करू. आता जर नगरपंचायत व्हायची म्हणलं तर पलीकडे लागलं पिंपरे गाव, ते आपल्याला सहमती देत नाही. ह्या बाजूला लागलं निंबूत गाव, ते आपल्याला सहमती मागू शकत नाही आपण त्यांना. इकडे लागलं नदीच्या पलीकडे सातारा जिल्हा, आपण त्यांना काही मागू शकत नाही. प्रत्येक जण विचारतोय की जमीन जाणार आहे का जाणार आहे का, गावाचा विस्तार होणार म्हणजे जमीन जाणार आहे, कसली शंका आहे. आणि ग्रामसेवक ग्रामविकास अधिकाऱ्यांना आपण हा प्रश्न का विचारतोय की आमची जमीन जाणार आहे का, जमीन जाणार आहे का, तर 100% जमीन जाणारच आहे, ते कोणीच नाकारू शकत नाही. यातला मी पण एक बाधित शेतकरी आहे, पण आमचं असं म्हणणं आहे की ग्रामसभेनं सगळ्या गावाला सांगावं, सगळ्या निरकरांना, सगळ्या व्यापारी वर्ग या सगळ्यांना सांगावं ह्याचे फायदे तोटे काय आहेत. की ग्रामसभा असताना त्या आणि विशेष ग्रामसभा अत्यंत गावच्या दृष्टीने महत्वाची असणारी ग्रामसभा असताना सुद्धा या ठिकाणी मला तरी पोलीस डिपार्टमेंट सोडून कुठलंच डिपार्टमेंट या ठिकाणी हजर दिसत नाही. कारण हे डिपार्टमेंट तुमचं महसुली असेल, LACDचं असेल, शिक्षणाचं असेल, कुठलं ह्या संबंधित असणार. भाऊसाहेबांनी त्या लोकांना पत्र व्यवहार केला होता का नव्हता हे मला माहिती नाही, परंतु हजर असलं पाहिजे असं आमच्यासारख्या नागरिकाला वाटतं. पहिला विषय आपण महाराष्ट्रात किंवा पुणे जिल्ह्यात किंवा सगळीकडेच पाहतोय. आपण सांगतोय की लोणंद नगरपालिका झाली, आपण सांगतोय फुरसुंगी नगरपालिका झाली, आपण सांगतोय अकलूज नगरपालिका झाली, आपण इतर मावळ झाली असं आपण सांगतोय. परंतु सर्व नागरिकांनी आणि विश्वस्तांनी हे डोक्यात घेतलं पाहिजे पहिल्यांदा की त्यांची आजची मतदारसंख्या किती आहे, आजची लोकसंख्या किती आहे. माझ्या मताने 5 वर्ष झालं फुरसुंगी नगरपालिका महानगरपालिकेतून त्यांनी कर जास्त होतील, टॅक्स जास्त होतील म्हणून परत नगरपालिकेत येण्याचा विचार केलेला आहे. तर पहिल्यांदा विचार केला पाहिजे की त्यांची 40,000 मतदारसंख्या म्हणजे 1.5 जरी धरली तर 60,000 लोकसंख्या असताना त्यांनी आत्ताशी निर्णय घेतलाय की आपण नगर, तो पण शासनाच्या ह्याच्याने. तर तेवढी गरज मला वाटत नाही की आज निरेला आपल्याला नगरपंचायत किंवा नगरपालिका करण्याची आहे. कारण आपण पाहिलं तर तुम्ही भाऊ विषय लक्षात घ्या, आपण शेतकऱ्यांचा तर विषय आहे, परंतु निरेतल्या सर्वसामान्य नागरिकांचा विषय आहे. 70% लोक निरेतील एक गुंठा 2 गुंठ्या जागेवर घर बांधणारी लोक आहेत. तुम्ही टीपी प्लॅननी गेला, तुम्ही येणे करायला गेला तर ते किती सक्सेस होणार आहे हे सुद्धा आपण विचार केला पाहिजे. भाऊंच्या म्हणण्यानुसार 10वीतून 12वीत आपल्याला जावंच लागेल, परंतु त्याला वेळ येऊ द्या. 10वी आधी पास होऊ देत, 11वी होऊ देत, मग 12वी होऊ देत, त्यावेळेस घ्यायचा निर्णय. नीरा ग्रामपंचायतीने शिवसागरामध्ये ग्रामसभा घेतली. यापूर्वी अनेक वेळा मागणी केलेली होती, परंतु इथं काय ग्रामसभा होत नव्हती, पण आता घेतली त्याबद्दल त्यांना प्रथम धन्यवाद देतो. कारण आता याच्यातच पाहिलं डेव्हलपमेंट बाबत की काय आश्वासने दिली ती एकदम बरोबर विषयांचं झालं असेल तर या ग्रामसभेची मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि माझे काही प्रश्न या नगरपंचायत ग्रामपंचायतीबाबत. 2011 ची आपली जनगणना साधारण 15,600 11,270. आणि दुसरी गोष्ट की ग्रामपंचायत राहावी यासाठी लोकसंख्येची आणि मतदारांची कमाल मर्यादा किती? तर ती मर्यादा
ओलांडली असेल आणि आपल्याला नगरपंचायतच करायची नसेल तर ग्रामीण पंचायतच ठेवायची असेल तर त्यासाठी काय पर्याय आहे वेगळा असा, किंवा मग तो पर्याय किंवा आपल्याला नगरपंचायत स्वीकारावीच लागेल असेल. आणि दुसरी गोष्ट, नीरा शिवतक्रारमध्ये फक्त शिवतक्रार हे मूळ गावठाण आहे. जी नीरा स्टेशनची जी नीरा वसाहत वसलेली आहे तिथं आतापर्यंत येणे नसल्यामुळं नॅशनल बँकेचं कर्ज मिळत नाही. जर तुम्हाला समजा ग्रामपंचायत ठेवायची असेल तर ग्रामपंचायत अशा लोकांना घरं मिळण्यासाठी कर्ज नॅशनलाइज बँकेचं मिळावं. मग ग्रामपंचायत हमी घेणार आहे काय, किंवा येणे करण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये एखादा अकृषक विभाग निर्माण करणार आहे काय, याची सरपंचांनी त्यांच्या सविस्तर भाषणात उत्तरं द्यावी.